नमस्कार, आपण पाहत आहात SV9 मराठी। पाहुयात आजच्या विशेष घडामोडी। नवीन गाडीचा शुभारंभ करायचा आहे तर घ्या दिशा शुभयान मोटर्स कडे। पुणेकरांच्या सेवेत सर्व कंपन्याचे स्कूटर, बाइक्स, सर्व मॉडेल, सर्व रंग, आकर्षक दरात, दर्जेदार सेवा, विश्वासार्ह व्यवहार, झटपट डिलिव्हरी, सुलभ लोन सुविधा। नवनवीन ऑफर साठी आजच भेट द्या। पंचवटी कॉम्प्लेक्स, शॉप नंबर 10, वैभव टॉकीज जवळ, हडपसर, पुणे 411028। संपर्क प्रोप्रायटर रणजित कांबळे 8308318347। शुभयान मोटर्स, स्वप्नातील गाडी तुमच्या बजेट मध्ये। आज भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय रामानंद नगर येथे माननीय संग्रामभाऊ देशमुख यांच्या संकल्पनेतून बांधकाम कामगार सदस्यांना मिळालेल्या संसार संचचे वाटप करण्यात आले। हा उपक्रम आमिर भैया पठाण यांनी आयोजित केला होता। उपक्रमाचे संयोजन हे भाजपा कामगार आघाडी मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून किर्लोस्कर कामगार युनियनचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव नाना मगर पाटील, पलूस ITI कॉलेजचे संचालक माननीय सुनील पवार साहेब, रेल्वे कृती समितीचे सदस्य माननीय चंद्रकांत दादा मोरे, इंगळकर हॉस्पिटल पलूसच्या प्रतिनिधी सौ आर्शिया मुजावर, भाजपा कामगार संघटनेचे नौशाद पठाण, मुन्ना पटेल यांच्यासह बहुसंख्य कामगार वर्ग उपस्थित होता। सदर कार्यक्रमामध्ये बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधा यांची माहिती तसेच आरोग्यासंदर्भात मिळणाऱ्या सर्व उपचारांची माहिती देण्यात आली। या प्रसंगी माननीय शिवाजीराव नाना मगर पाटील, माननीय सुनील पवार साहेब आणि सौ मुजावर मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले व प्रस्तावना आणि आभार आमिर भैया पठाण यांनी मानले। भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अमर भैया पठाण यांनी आज बांधकाम कामगारांना संसार उपयोगी वस्तू वाटप करण्यासंदर्भात आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। अतिशय चांगला कार्यक्रम हा आज म्हटलं तरी काही वावगं ठरणार आहे। लोकांना बांधकाम कामगारांना अल्पमजुरी असत्या, त्यांना त्यांच्या मजुरीमध्ये भागत नाही, त्यासाठी शासनानं ज्या योजना आज उभा केलेत, त्यामध्ये बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य असो, बांधकाम कामगाराच्या मुलांना वैद्यकीय मदत असो, त्यांना शासकीय मदत असो, मेडिकल मदत असो, ह्या मदतीचा ह्या लोकांना हात मिळाला पाहिजे, मदत मिळाली पाहिजे, ह्या उद्देशानं भाजपच्या वतीनं अमर भैयाने हा एक चांगला उपक्रम या रामानगर परिसरामध्ये राबवत आहे। अनेक गावामध्ये ते अशा प्रकारचे उपक्रम राबवले जाणार आहेत। हे अतिशय चांगलं काम आहे। गोरगरिबांना ह्यापासून अतिशय मदत होईल, त्यांच्या प्रपंचाला एक चांगला हातभार लागेल, ह्या उद्देशानं अमर भैयाने जो आज कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाला आपण चांगल्या संख्येनं महिला भगिनी उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी एक समाधान व्यक्त करतो की हा उपक्रम अतिशय चांगला आणि गरजू लोकांना त्याचा फायदा मिळत आहे। हे एक समाधानाची गोष्ट म्हटलं तरी काय ती वावगी ठरणार नाही। अशा लोकांनाच ती मदत मिळाली पाहिजे की ज्यांना गरज आहे आणि गरजवंतांनाच त्याचा लाभ शासनाचा मिळाला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आज हा एक चांगला उपक्रम आज या ठिकाणी राबवला जात आहे। त्याबद्दल मी ह्या उपक्रमाला आणि अमर भैयाला मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो। शारदीय नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम सुरू आहे। सध्या 9 दिवस आपले सणाचा उत्सव चालू असतो। आज आजच्या रामानगर येथे भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये हा एक सुवर्णयोग आज इथं आमिर भैया पठाण जे अल्पसंख्याक मोर्चाचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत यांच्याकडून एक सुवर्णयोग काळ आम्हाला अनुभवायला मिळाला। या ठिकाणी आता महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळामार्फत व भारतीय जनता पार्टी सरकारमार्फत लोकांना कामगार कल्याण मंडळातील लाभार्थींना संसार उपयोगी वस्तूंचं वाटप करण्याचा जो एक सुवर्णयोग आज आमिर भैया पठाण यांच्यामार्फत करण्यात आला, त्याबद्दल मला विशेष आनंद वाटतो। भारतीय जनता पार्टी ही यातून एक सिद्ध असं होतं की भारतीय जनता पार्टी ही
समाजातील शेवटच्या माणसावर सुद्धा त्याचं लक्ष आहे आणि या रामानगरमध्ये आमिरभैया पठाणसारखे अतिशय प्रामाणिकपणे व कष्ट करून अगदी तळमळीनं काम करणारे समाजसेवक असेच घडावेत व त्यांची प्रगती व्हावी हे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.